सोमवारी हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी मुस्लिम भगिनी हिंदू बांधवांना तर हिंदू भगिनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून मुस्लिम भगिनी हिंदू बांधवांना राखी बांधली। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा सोमवारी रघुवंशी सभागृहात पार पडला। एकमेकांच्या समाजाबद्दल प्रेम आदर व्यक्त करणारा हा रक्षाबंधन सोहळा आज साजरा झाला। बहीण भावाच्या नात्याला जात धर्म भाषा नसते, गुण्यागोविंदाने एकत्र राहणे प्रगत समाजातले लक्षण आहे, असे मत सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले। आमदार संजय केळकर म्हणाले की या शहरात हजारो वर्ष सर्व धर्मीय एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत। हम सब साथ साथ है हा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे। जेव्हा जात धर्म पलीकडे जाऊन लोक एकत्र येतात तेव्हा 100% विकास होतो। स्त्रीची सुरक्षा केली पाहिजे, तिच्यासाठी सुविधा निर्माण केली पाहिजे आणि तिला सेवाही दिली पाहिजे। या त्रिसूत्रीवर भावंडांनी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले। आपल्या समाजात निश्चितच शांतता आहे, असे सांगत अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविक, तर ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाला ठाकरे गटाचे केदार दिघे, उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, समाजसेवक नानजीभाई खिमजी ठक्कर, महेंद्र जैन, माजी महापौर स्मिता इंदुलकर, मुस्लिम खोजा समाजाचे अध्यक्ष मनसूर मकाणी, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी आदी उपस्थित होते। आज 15 वर्ष आम्ही साजरा करतोय। ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आम्ही इथे साजरा करतोय। याच्यामध्ये एकच मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते, एकत्र नांदतायत आणि एकत्र नांदणार। कोणी किती प्रयत्न केला, कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी या देशाच्या दळणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं योगदान एक सारखंच आहे, सिंहाचा वाटा आहे। आपण बघितलं असेल की आज काही ठिकाणी माथेपुरी लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, दोन समाजामध्ये भडकवण्याचा प्रयत्न करतात। 2008 साली आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केला, त्यावेळी एक साधारण 10-15 लोक होती। आज मोठ्या प्रमाणामध्ये मागिरी असेल, राबोडी असेल, हाजोरी, मुंब्रा, कौसा इकडनं हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येतात। मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राख्या बांधतात, हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राख्या बांधतात। माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी, मग ते साजिद काकेने असतील, अनवर मेंबर असतील, मोनू सैफी असेल, वेलसेकर असतील, आमच्या आशाताई असतील, आमच्या शशी अग्रवाल असतील आणि सगळे इथे पप्पू मोमीन गेली 10-12 वर्ष येत आहेत आणि सर्व या विभागातील मंडळ आहेत। त्याचप्रमाणे या विभागातील कॉलेज जेवढी आहेत, NKD कॉलेज आहे, ठाणा कॉलेज आहे, भाजलवाडीवाला आहे, अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल, या सगळ्याचे विद्यार्थी इकडे येतात। सर्व गुण्या गोविंदाने एकमेकाला राखी बांधतात आणि एकमेकाच्या रक्षणाची जबाबदारी घेतात। हा एक संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात। भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं, समाज सहभागी होत असतो। आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या 15 वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे। या माध्यमातून जातीय धार्मिक सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरच महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे। इथला जातीय धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहावं, त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो। हिंदू मुस्लिम रक्षाबंधन हा 15 वर्ष आहे। शिवप्रबोधिनी संस्थामार्फत हा कार्यक्रम केला जातो। संबंधित हा कार्यक्रम एकच आहे की लोकांपर्यंत चांगला संदेश द्यावा आणि जाती धर्माचा तेढ बाजूला होऊन
लोकांपर्यंत चांगली मेसेज द्यावं हाच एक संस्थेमार्फत उद्देश होता आणि तो उद्देश आम्ही सफल करतो आहे. आणि आम्हाला आताची जी परिस्थिती आता सध्या हिंदू मुस्लिम हे सगळं चाललेलं आहे, याच्या कुठेतरी लगाम लागून या गोष्टीचा कुठेतरी फाटे फुटायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. आमच्या सारख्या संस्था ज्या हे काम करतात त्यांना पुढे घेऊन आणि लोकांनी काम केलं, आम्ही काउन्सिलिंग करतो, या सगळ्या गोष्टींचं काम केलं पाहिजे. हिंदू मुस्लिम जे रक्षाबंधन आहे ते आम्ही आज 15 वर्ष झाले काकरई महाजनवाडी हॉल इथे साजर करत असतो. आज आम्हाला आमचे ठाणे नगर पोलीस स्टेशनचे ते आमच्या बरोबर आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात करतो. त्याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्र येतो, सगळे आमचे सहकारी आमच्या बरोबर असतात, त्यामुळे हा कार्यक्रम खूप छान होतो. हिंदू मुस्लिम हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून ह्या विभागामध्ये पार पडतो आणि ह्या कार्यक्रमासाठी सचिन चव्हाण आणि शशी अग्रवाल आणि आमचं सहकार्य त्यांना असतो आणि पोलिसांचा पण असतो आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथं पार पडला जातो. आणि बरेच महिला इथे येतात, मुस्लिम महिला आणि इतर समाजाच्या महिला. पण आज 15 वर्षापासून हा खूपच छान आणि सुंदर कार्यक्रम होतो ठाणा नगर पोलीस स्टेशनचा. त्याच्यासाठी धन्यवाद. नमस्कार. मैं अनवर मेमन महागरी जुमा मस्जिद ट्रस्ट का सेक्रेटरी हूँ। महागरी में हम रहते हैं। हम 15 साल पहले सचिन भाई के साथ मिलके ये प्रोग्राम शुरू किए थे, जो प्रोग्राम रक्षाबंधन के नाम से है। और इस प्रोग्राम के थ्रू हम बताना चाहते हैं कि देश के अंदर पहले से लोग एक साथ में रहते थे, हिंदू मुसलमान आज भी रहते, और ठाणा एक वाहिद शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के, और ऐसा होना मांगता है पूरे देश के हर शहरों में, तभी देश की एकता बनी रहेगी और देश आगे जाएगा। शुक्रिया।